बनावट नोटा प्रकरणी सांगली इथल्या 2 आरोपींना न्यायालयाकडून 4.5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा। बनावट नोटांप्रकरणी 2 आरोपींना सांगली इथल्या सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती एस काकडे यांनी 4.5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। याबाबत माहिती अशी: विजय बाळासाहेब कोळी वय 37 राहणार अमर चौक रेठरे धरण, सध्या राहणार दत्तनगर कुपवाड आणि शरद बापू हेगडे वय 38 राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली हे दोघे जण दत्तनगर कुपवाड इथं बनावट नोटा खपवण्यासाठी थांबले असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि त्यांच्या पथकानं छापा टाकून दोघे जण पळून जात असताना त्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांची झाडाझडती घेतली असता विजय कोळी यांच्या खिशातून 2000च्या 10 बोगस नोटा तर शरद हेगडे यांच्या खिशातून 2000च्या 29 बोगस नोटा आणि 200 रुपयांची एक बोगस नोट अशा एकूण 40 बोगस नोटा जप्त केल्या होत्या। त्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध सांगली इथल्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं। या केसचा निकाल आज लागला असून सांगली इथल्या सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती एस काकडे यांनी आरोपी विजय कोळी आणि शरद हेगडे यांना 4.5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। या केसमध्ये सरकारी वकील म्हणून विनायक देशपांडे यांनी काम पाहिलं।